नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहा, आज आपण सर्वांसाठी लेक्चर फ्री ऑफ लेक्चर आयोजित केलेले मराठी भाषा आणि व्याकरण याच्या संदर्भामध्ये आपण लेक्चर हे जे आहे ते आयोजित केलेलं आहे. या लेक्चरमध्ये आता आगामी जे आहे ग्रुप क सीची म्हणजे गट क ची मुख्य परीक्षा, त्याच पद्धतीने गट ब ची मुख्य परीक्षा आणि त्याच पद्धतीने त्यानंतर सरळ सेवेच्या भरपूर जवळपास 75,000 ज्या वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मराठीचा अभ्यास व्हावा, त्याच्यामध्ये सराव करायला तुम्हाला वेळ मिळावा, लेक्चरमध्ये कमीत कमी तुमचा टाईम जावा, याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो फास्ट ट्रॅक मराठी व्याकरणची बॅच. या बॅचमध्ये सर्वसाधारणपणे आमचं टार्गेट आहे की 10 ते 12 किंवा जास्तीत जास्त 13 तासापर्यंत आपण जे आहे ही बॅच कव्हर करणार आहोत. आणि या तासामध्ये तुमचा मराठी व्याकरणच्या सिलेबसमध्ये असणारा प्रत्येक घटक कव्हर केला जाईल, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला त्याचे जास्तीत जास्त फायदा होईल. आणि त्याच पद्धतीने आपण जे मराठीचं शब्दार्थ आहेत, हे शब्दार्थ म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर या बॅचसाठी नेमका हा बॅचचा सिलेबस कशा पद्धतीने असेल आणि शिकवलं कशा पद्धतीने जाईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून देण्यासाठी आज आपण हे लेक्चर आपलं आयोजित केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया नेमक्या सिलेबसच्या संदर्भात आपण या बॅचमध्ये काय काय घेणार आहोत, या सिलेबसच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिलेबसच्या संदर्भात आपण सर्वप्रथम बोलूया. आता पहा, मराठी व्याकरण आणि भाषा याच्यामध्ये 2 घटक पडतात महत्त्वाचे. एक आहे ते मराठी व्याकरण आणि वाक्यरचना याच्या संदर्भामध्ये, आणि दुसरा असतो तो शब्दसंग्रह याच्या संदर्भामध्ये. म्हणजे आपल्याला 2 घटकाची माहिती याच्यामध्ये आपल्या बॅचमध्ये पूर्ण कव्हर करायची आहे. सगळ्यात पहिला जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आणि विस्तृतपणे जो पाहणार आहोत आपण तो भाग आहे व्याकरण आणि वाक्यरचना याच्या संदर्भात आहे. याचं जर विभाजन करायचं गेलं आपण तर सिलेबसनुसार पाहायचं जर, आता कसं आहे याच्यामध्ये सुद्धा कोणताही मराठी व्याकरणाच्या संदर्भात आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतेही इतर पुस्तक असू द्या किंवा प्रश्न असू द्या किंवा प्रश्नपत्रिका तयार होणाऱ्या प्रश्नपत्रिका असू द्या, या प्रत्येकाचा बेस आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. हे तर सर्वांना माहितीच आहे. आणि मग मोरा वाळंबे सरांचा पुस्तक हे आपलं बेस असेल आणि त्या बेसच्या अनुसरून आपण काय करणार आहोत, सर्व प्रकारे जे आहे ते बॅचचं आपण नियोजन करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे प्रकरणं दिलेली आहेत आणि जे प्रकरणं आपल्या परीक्षेला त्या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांचा आपण सारासारपणे काय करणार आहोत या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता सर्वप्रथम बघा, व्याकरण आणि वाक्यरचना सर्वात महत्त्वाचा घटक आहे व्याकरण आणि वाक्यरचना. आता व्याकरणाचं जर तुम्ही, बरेच जण आपण फास्ट ट्रॅक बॅच आहे त्यामुळे आम्ही शिकवताना तुम्ही एकदा दोनदा तरी तुमचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असणारं इतर कोणतंही पुस्तक तुमचं वाचून झालेलं आहे असं समजून आम्ही तुम्हाला सिलेबस घेणार आहोत. हे सर्वात प्राथमिकदृष्ट्या लक्षात ठेवा. कारण काय आहे याचं की आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला माहिती आम्हाला अवेलेबल करून द्यायची आहे. हा आमचा प्रामाणिकपणे हेतू आहे. आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सरावाला वेळ मिळावा. कारण मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असू द्या, याच्यामध्ये तुम्ही सिलेबसला वेळ किती दिला आहे याच्यापेक्षाही तुमचं परीक्षेमध्ये मार्क पडण्याचं महत्त्वाचं माध्यम असतं तुम्ही प्रश्नांचा सराव किती केलेला आहे. मग तो प्रश्नांचा सराव तुमचा किती तुम्हाला जास्तीत जास्त शेवटी वेळ मिळतो ते खूप महत्त्वाचं असतं. कारण की फक्त मराठी किंवा फक्त इंग्रजी फक्त भाषा विषयाचा अभ्यास करायचा नाही, इतरही विषय आहेत तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. मग जेणेकरून सर्व विषयातून जो कमी वेळ मिळतो त्याच्यामध्ये थेरीला कमीत कमी वेळ थेरीला मिळून त्याच्यात तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचाही सराव होईल आणि इतर विषयाला सुद्धा वेळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. ह्या हेतूने आपण या ज्या बॅच आहे त्या बॅचची रचना केलेली आहे. तर सर्वप्रथम बघूया आपण व्याकरण आणि वाक्यरचना आणि दुसरे शब्दसंग्रह अशा दोन्ही गोष्टी कव्हर करणार आहोत. पहिल्यांदा मी तुम्हाला व्याकरण आणि वाक्यरचनाविषयी बोलतो. तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्हाला जर तुम्ही थोडंफार प्रमाणात मराठी व्याकरणाचं तुम्हाला जर ज्ञान असेल तर तुम्हाला एवढं माहीत असेल की अगोदर वर्ण असतात, वर्णानंतर शब्द असतात, शब्दानंतर वाक्य असतात. म्हणजे जशा पद्धतीने वाक्य बनायचा क्रम आहे वर्ण, अक्षर, शब्द आणि नंतर वाक्य, त्याच क्रमाने आपण सिलेबस घेणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण वर्णविचार. आता वर्णविचारमध्ये कोणते कोणते घटक येतात प्रामुख्याने, आता वर्णविचारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राथमिक व्याकरण किंवा भाषा किंवा लिपी यांचा अभ्यास हा घटक प्रामुख्याने येतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक येतो की जे वर्ण आहेत त्याचे उच्चार स्थानं किंवा त्याचं वर्णांचं उच्चारांचं स्वरूप कशा पद्धतीने आहे. त्यानंतर येतं वर्ण आणि अक्षर यांच्यामधला फरक काय आहे, नेमकं अक्षर म्हणजे काय आहे, वर्ण म्हणजे काय. त्यानंतरची कन्सेप्ट येते जोड अक्षर म्हणजे काय आहे, बरोबर आहे का. त्यानंतर वर्णांची रचना योग्य किंवा आकार विल्य क्रम अशा पद्धतीने आहे किंवा त्याच पद्धतीने संधी हा सुद्धा घटक कशामध्ये येतो, वर्णविचार या घटकामध्ये येतो. म्हणजे वर्णविचारमध्ये वर्ण, त्याचं स्वरूप, त्याचे उच्चारस्थान, भाषा, लिपी, व्याकरण इत्यादी गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि त्याच पद्धतीने संधी ह्या प्रकरणाचा सुद्धा भाग आपण वर्णविचारामध्येच त्याच्यामध्येच विचार करणार आहोत. दुसरा घटक आहे शब्दविचार.
व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये शब्द विचारामधले महत्त्वाचे सांगायचे झाले तर सर्वात पहिल्यांदा शब्दाच्या ज्या वेगवेगळ्या 8 जाती आहेत, म्हणजे 8 प्रकारला आपण 8 जाती म्हणतो, या शब्दाच्या वेगवेगळ्या 8 जाती असतील. त्याच पद्धतीने वेगवेगळे अलंकार, काव्यगुण, अभिधा, व्यंजना, लक्षणा, आपण काही बऱ्याच जणांच्या वाचनामध्ये आलेले असेल ती कन्सेप्ट असेल. त्याच पद्धतीने कवितेचं रसग्रहण असेल, ही कन्सेप्ट असेल. अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते त्याच्यामध्ये शब्द विचारामध्ये येते किंवा शब्दसिद्धीसुद्धा त्याच्यामध्येच येते, बरोबर का. प्रत्यय असतील, उपसर्ग असतील, वेगवेगळ्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द असतील, वेगवेगळ्या भाषेतले मराठी भाषेत आलेले वेगळे उपसर्ग असतील, प्रत्यय असतील, या सर्वांची माहिती आपण शब्दविचार या घटकामध्ये करणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा येतो वाक्यविचार, म्हणजे क्रमाने आपण चढत्या क्रमाने चाललेलो आहोत बघा. वाक्यरचनामध्ये, वाक्यविचारामध्ये काय काय येतं, सर्वात पहिल्यांदा वाक्याचे प्रकार आपल्याला माहिती आहे, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, बरोबर आहे का. अशा पद्धतीने वेगवेगळे जे वाक्याचे प्रकार आहेत, बरोबर आहे का. होकारार्थी, नकारार्थी, करणरूप, अकरणरूप, अशा पण त्यालाच म्हटलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळे वाक्याचे प्रकार पाडले जातात. या सगळ्या वाक्याच्या प्रकाराचा त्याच्यामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. आणि त्यानंतरचा घटक येतो वाक्यामध्ये वेगवेगळे वाक्याचं संश्लेषण, वाक्याचं पृथक्करण, बरोबर आहे का. हे जे घटक आहेत आणि त्याचपर्यंत वाक्य रूपांतर सुद्धा येतं. आणि शेवटी येतो त्याच्यामध्ये प्रयोग हा घटक. अशा पद्धतीने हे सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कशाच्या आहेत, या संकल्पना सगळ्या वाक्यविचारच्या आहेत. ह्या वाक्यविचारच्या कन्सेप्ट आपण संकल्पना स्पष्ट करणार आहोत. त्यानंतरचं येतं की शब्दसंग्रह, दुसरा घटक. व्याकरण आणि वाक्यरचनेमध्ये हे महत्त्वाचे 3 घटक आहेत, बरोबर का. याला जास्तीत जास्त आपण 10 ते 11, 12, जास्तीत जास्त 12 लेक्चरमध्ये आपण हे संपूर्णपणे व्याकरण, शक्यतो आपण 10 लेक्चरमध्येच कव्हर करायचा प्रयत्न करू. पण 12 तास, घड्याळी 12 तास लेक्चर म्हणजे काय, घड्याळी 12 तासामध्ये आपण हे घटक, 3ही घटक पाहण्याचा आपल्याला विचार आहे. म्हणजे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार याच्यामध्ये जेवढे प्रत्येकामध्ये साधारणतः 3-4 प्रकरण आहेत. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये साधारणतः 12 ते 15 प्रकरण आहेत, किंवा आपण 15 ते 16पेक्षा तर जास्त नाही. काही काही प्रकरणं आपण 2 प्रकरण एकत्रच मिक्स करून एकच होतं. जसं की आता मोरावाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जर बघितलं आपण तर वर्णविचार 1 आणि वर्णविचार 2 हे वेगवेगळे प्रकरण आहेत, बरोबर आहे का. भाषेचं लिपी, व्याकरण आणि याच्या संदर्भातच 2 प्रकरणं दिलेले आहेत. म्हणजे ते प्रकरण आपण जे प्रकरण एकत्र करता येतील ते एकत्रितपणे आपण जर प्रकरण केले तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः 14 प्रकरणं आपल्याला मराठी व्याकरणाचे आहेत. एकूण किती प्रकरणं आहेत, 14 प्रकरणं आहेत. त्यानंतर शब्दसंग्रह हा घटक फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कव्हर होणारा नाही आहे. याच्यामध्ये तुमचं मेहनत घेणं गरजेचं आहे. पण तरीसुद्धा आम्ही याच्यावर खूप संशोधन करून, अभ्यास करून, वेगवेगळ्या पुस्तकातल्या जे अवघड आहेत, जे की इतरापेक्षा वेगळे येतं, म्हणजे पाण्याला जल म्हणतंय ही बडबड आम्ही करत बसणार नाहीत, बरोबर आहे का. आकाशाला नभ म्हणतात ही बडबड करत बसणार नाही. जे प्रश्न, शब्द आगळे वेगळे आहेत, ज्या म्हणी आगळे वेगळे येतात, त्या ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवण्याचं. काही म्हणी वाक्यप्रचार असे असतात, त्या विशिष्ट क्रमाने जर वाचले, तुम्ही लक्षात ठेवले ना तरच त्याचे अर्थ लक्षात राहतात. तशा पद्धतीने विशिष्ट क्रम करून असेल, किंवा जे शब्द तुमच्या जास्तीत जास्त ऐकण्यात खूपच कमी आलेले आहेत असे शब्द असतील, मग ते समानार्थी असो किंवा विरुद्धार्थी असो, असे वेगवेगळ्या पुस्तकातून आम्ही ते संकलित करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत. हे झाली कन्सेप्ट याचे. त्याच पद्धतीने शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द ही तर कन्सेप्ट, याच्यावर 2 ते 3 प्रश्न विचारत असतात. ही तर व्याकरणामध्ये सुद्धा येतो घटक आणि या शब्दसंग्रहामध्ये म्हणलं तरी येतो. म्हणजे दोन्हीमध्ये सुद्धा तो घटक येऊ शकतो. म्हणी आणि वाक्यप्रचार सुद्धा तसंच आहे. म्हणी आणि वाक्यप्रचार, काही म्हणी आणि वाक्यप्रचार असतात बघा. सहजासहजी 5वी 6वीचं लेकरू जरी आलं तरी ते अंदाज लावून त्याचा अर्थ सांगू शकतो. म्हणजे त्याला आपण डॉंकी वर्क करणार आहोत, म्हणजे गाढूही आपण तिथं मेहनत घेणार आहोत. आपल्याला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की ज्या म्हणी तुमच्या ऐकण्यात नाहीत, काही म्हणींचा आपण लॉजिक लावतो ना, बरोबर जे लॉजिक लावतो ना, आणि तेच लॉजिक 100% ते चुकीचंच असतं आणि आयोगाने तो प्रश्न पर्याय 100% दिलेलाच असतो. मग तशा ज्या म्हणी आहेत की ज्यांचा आपलं लॉजिक 100% चुकणारच आहे, अशा म्हणी आपण त्या ठिकाणी रिवाईज करणार आहोत. असं आपलं पूर्णपणे स्वरूप असेल. आणि शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द याच्या संदर्भात एक माहिती घेणार. आता मार्काचं स्वरूप इकडं बघा, आयोग आता खूप लहरी झालेला आहे, बरं आहे का. तुम्हाला कोणताही मार्केटमधला मास्तर सांगत असला हे स्पेसिफिक वर्णविचार 2च मार्काला आहे, हे 5च मार्काला, हे 7च मार्काला, हे 3च मार्काला, हे 5च अशा पद्धती नाही. मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण असू द्या, दोन्हीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आयोग खूप लहरी झालेला आहे. एखाद्या परीक्षेमध्ये होकॅबलरी विचारा केली, इंग्लिशमध्ये होकॅबलरी विचारायला लागले ते होकॅबलरीचेच प्रश्न जास्तीत जास्त विचारतात. व्याकरण विचारायला लागलं की व्याकरणाचेच प्रश्न विचारतात. त्याच्यामुळं आपली मेंटॅलिटी ही ठेवा, कुणाचंही ऐकू नका. आम्ही सांगतो म्हणून सुद्धा ऐकू नका, किंवा दुसरे कोणी काय बोलतील हे सुद्धा ऐकू नका. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक इंग्रजी व्याकरणाचा असो किंवा मराठी व्याकरण, मी इंग्रजी व्याकरण सारखं का बोलतोय जरी मराठी शिकवत असलो तरी दोन्ही गोष्टी एकमेकाला पॅरलल आहेत, समांतर येतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दोन्हीचा इथं आणि बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत इंग्रजीसाठी ज्या सांगावं लागणार वेगळ्या कन्सेप्ट त्या मराठीमध्ये सांगितल्या तरी त्या मराठीला लागू पडतात, आणि मराठीमध्ये ज्या कन्सेप्ट अभ्यासाची पद्धत सांगणार ती बऱ्यापैकी इंग्रजी व्याकरणाला सुद्धा लागू पडते. म्हणजे आपण काय आहे तिथं म्हणून मी तुम्हाला इंग्रजी आणि मराठी असं दोन्ही संकल्पना सांगतोय तुम्हाला. तर आयोग आता काय करतं, आयोगाचा नवीन पॅटर्न बघितला तर आयोग लहरी खूप झालेलं आहे.
बरोबर आहे का. प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न आता आयोगाने ठेवलेला नाही आहे. आयोग प्रत्येक प्रश्नपत्रिका बदलते. अगोदर काय म्हणायचे बघा, तुम्हाला जुने जर सिनियर वगैरे MPSC मधले मार्गदर्शक असतात बघा, बरोबर आहे का, असे मार्गदर्शक असे म्हणजे कसे की बाबा स्वतःला छाती फुगून बळच 3-4 मेन्स दिल्यात, मग चहा प्यायला गेलं की चहाच्या टपरीवर ते मोठे मार्गदर्शक होतात, मोटिवेशनल स्पीकर होतात, बरोबर आहे का. मग ते अगोदर काय सांगायचे की 3 वर्ष 4 वर्ष जो हा पॅटर्न आहे हा पॅटर्न सेम राहतो, बरोबर आहे का. आता ह्या वर्षी पॅटर्न बदलणार, आता ह्याच पद्धतीने 3-4 वर्ष लागेल, बरोबर आहे का. पण आयोगामध्ये बसलेले IAS ऑफिसर IPS ऑफिसर जेही ऑफिसर असतील ते कित्येक वर्ष ड्युटी करून नंतर रिटायर होऊन त्या आयोगामध्ये आलेले असतात, बरोबर आहे का, सदस्य म्हणून आलेले असतात. त्यामुळे त्यांनी आता नस ओळखलेली आहे, MPSCची नस ओळखलेली आहे. आता त्यांना विचारशील पोरं पाहिजेत, रट्टा मारणारे पोरं नाहीत पाहिजेत. हा सर्वात महत्त्वाची त्याच्यामध्ये गोष्ट आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पॅटर्नवर विश्वास ठेवू नका. आता प्रत्येक प्रकरण प्रत्येक घटक माझं परफेक्ट पाहिजे. याच्यावर आयोग प्रश्न विचारत नाही, याच्यावर प्रश्न विचारण वर्ण विचारावर काय 2-3च प्रश्न विचारतं, वाक्यरचना 1-2 विचारतंय, समानार्थी जास्त विचारतं, विरुद्धार्थी एखादा पेपर असेल की 5-6 प्रश्न विरुद्धार्थीचेच विचारेल आणि ते विरुद्धार्थी शब्द असे असतील की ते आपल्या कधी वाचनात पण आलेले नसतील. त्यामुळे आपण त्या प्रत्येक मेंटॅलिटीला तयार राहायचं आहे. सर्वात महत्त्वाचा घटक हा आहे. तर अशा पद्धतीने हा सिलेबस आहे आणि सगळं आपण बॅचमध्ये फास्ट ट्रॅक बॅचमध्ये हा सिलेबस जो आहे तो कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सिलेबसला सुरुवात करूया डायरेक्ट. आता वेळ खर्च करायचा नाही आहे, आपली बॅच फास्ट ट्रॅक आहे, त्यामुळे इंट्रोडक्शनसुद्धा आपलं फास्ट ट्रॅकच असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, डायरेक्ट आपण सुरुवात करूया. बघा, मी धड्याचं पहिल्यांदाच मागाशीच तुम्ही पाहिलं असेल जे नाव आहे ते टाकलं होतं, मराठी भाषा लिपी आणि व्याकरण. म्हणजे आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपल्याला भाषा लिपी आणि व्याकरण या 3 घटकाची प्राथमिक माहिती पाहायची आहे. आणि मागाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे, आपला प्रत्येकाचा, मीच नाही, कोणताही शिक्षक शिकवणारा असू द्या किंवा पुस्तकं लिहिणारा असू द्या, प्रत्येकाचा बेस असतो मोरा वाळंबे सरांचं पुस्तक. मोरा वाळंबे सरांचा जो बेस आहे, त्यांनी अगोदर काय करायचं, व्याख्या ज्या दिलेल्या असतात, वेगवेगळ्या घटकाच्या व्याख्या आहेत, त्या व्याख्या अगोदर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जशा आहेत तशा शब्दानुशब्द तशाच लक्षात ठेवायच्या. कारण की आतापर्यंत तुम्ही आयोगाचं बघा, आयोगाने त्यांनी जे प्रस्तावना वगैरे दिलेले आहेत त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा प्रश्न तयार केलेले आहेत आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी निबंध पत्र शेवटी दिलेले आहेत बघा, त्या निबंध प्रश्नामधले वाक्य उचलले आहेत आणि आयोगाने परीक्षेमध्ये वाक्य टाकलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मोरा वाळंबे सरांचा हा बेस ठेवायचा आहे आणि त्या बेसवर अजून एक्स्ट्रा माहिती, फक्त तेवढंच नाही, त्याचं विस्तृत विश्लेषण. आता बरेच जण आहेत बघा, मी माझा सुद्धा अनुभव सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा परीक्षेला सामोरं गेलो होतो, मुख्य परीक्षेला, त्यावेळेस मी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक सगळं पाठ करून टाकलं होतं, तरीसुद्धा माझे 20 मार्क पडले नव्हते. याचं कारण असं आहे की आपण त्या ओळी ज्या आहेत, व्याकरणाचं जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, त्या प्रत्येक ओळीचं आकलन व्यवस्थित करत नाही. आपण पाठ करतो, आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला कोणत्या पानावर काय, किती नंबरच्या पानावर काय, हे सगळं माहीत असतं, पण आपण ओळीना ओळीचं आकलन करत नाही. आणि त्याच्यासाठीच आम्ही तुमचे साथ देणार आहेत. आम्ही वेगळं काहीच करणार नाही येतं, फक्त तुम्हाला आकलन, तुम्हाला त्या पुस्तकाचं हवं, प्रत्येक ओळीचं प्रत्येक व्याख्येचं तुम्हाला आकलन जास्तीत जास्त व्हावं, हा आमचा प्राथमिकपणे प्रयत्न असेल. हे लक्षात ठेवा, अगोदरच लक्षात ठेवा, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. आकलनाशिवाय मार्क वाढणार नाहीत. 1-1 मार्काचं कॉम्पिटिशन आहे मराठी व्याकरणामध्ये, लक्षात आलं. 50 मार्काच्या मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला 42-43 मार्क घेणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. ओळना ओळीचं, शब्दानं शब्दाचं आकलन तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये सारखं फिरतं राहिलं पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही त्याच पद्धतीने घेणार. बघा, पहिल्यांदा आपण इथं जसं मी क्रमाने लिहिले तसंच सुरुवात करूया. बघा, पहिल्यांदा मराठी भाषा. आता भाषा जो शब्द आहे, भाषा हा भाष्य संस्कृत धातूपासून बनलेला आहे. आता बरंचसं मराठी व्याकरण असो किंवा हिंदी व्याकरण असू द्या, ह्या व्याकरणामध्ये जे आहे तर बराचसा भाग हा संस्कृत, बराचसा म्हणण्यापेक्षा 90% भाग हा संस्कृत व्याकरणामधून आहे असा घेतलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा संकल्पना संस्कृत व्याकरणामधून आपल्या मराठी व्याकरणामध्ये घेतलेल्या आहेत. बघा, ते पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात ठेवा. प्रत्येक शब्दसुद्धा कोणत्या संस्कृत धातूपासून तयार झालेला असेल किंवा आयासा संस्कृतमधून मराठी व्याकरणामध्ये उचललेला असेल, हे लक्षात ठेवा. तर भाषा हा शब्द भाष ही तर मी पाय मोडलेला. आता पाय मोडलेला सुद्धा नवीन मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन जे मराठी भाषेसंदर्भात नियम आलेले आहेत या वर्षाचे, त्यात याला हलचिन्ह म्हटलं जाणार आहे. लक्षात आलं ना. हे पाय मोडणं म्हणजे हलचिन्ह. असं हा धातू जे आहेत ते शक्यतो हलचिन्हाचा वापर करून लिहिले जातात, लक्षात ठेवा. तर भाष या धातूपासून तयार झालेला आहे आणि भाष या धातूचा अर्थ आहे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे.
किंवा बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे म्हणजे काय आहे, भाष. लक्षात ठेवा. आणि याच्यापासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे. भाषेच्या संदर्भात जर त्याचे विभाजन करायचं झालं तर 2 प्रकार पडतात, जसे मी बोर्डवर लिहिले आहेत बघा. स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा किंवा कृत्रिम भाषेला सांकेतिक भाषा असं म्हणतात. शब्दाला बघा, स्वाभाविकला नैसर्गिक म्हणतात, कृत्रिमला सांकेतिक म्हणतात. आलं लक्षात. अशा पद्धतीने स्वाभाविक आणि कृत्रिम अशा भाषा 2 प्रकारच्या असतात. आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे ज्या निसर्गतः उपलब्ध आहेत त्या भाषा म्हणजे नैसर्गिक, एवढं लक्षात ठेवा. कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे काहीतरी संकेत म्हणजे काय, नियम. संकेत म्हणजे काय, नियम. म्हणजे काहीतरी वेगवेगळे नियम तयार करून ती भाषा तयार केलेली, कृत्रिमरित्या तयार केलेली, बरं का. उपग्रह जसा कृत्रिम उपग्रह असतो आणि नैसर्गिक चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे आणि आपण पाठवलेला आर्यभट्ट काय, कृत्रिम. म्हणजे काय, कृत्रिमरित्या म्हणजे आपण तयार केलेले. सांकेतिक म्हणजे काहीतरी संकेत किंवा नियमांचा वापर करून ते काय केलेले असतात, तयार केलेले असतात. अशा प्रकारे ही कृत्रिम भाषा असते. स्वाभाविक म्हणजे काय, त्याला कोणत्याही नियमाची आवश्यकता नसते. त्याला कोणत्याही नियमाची जी आहे ती आवश्यकता नसते. ती स्वाभाविकपणे निसर्गातच आपल्याला उपलब्ध असते. जसं की बघा, पक्ष्यांचा आवाज आहे, पक्षी किलबिल करतात. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा जर तुमच्या घरामध्ये साखरेचा कण पडलेला असेल आणि तिथं एखादी लाल मुंगी आली बघा, किंवा काळी मुंगी, कोणती छोटी मुंगी आली, ती आल्यानंतर हा विचार करत नाही की त्या मुंगीचा कण मी खाते, आता मला भरपूर वेळ पुरल. ते 4-5 कण अजून शोधते ती आणि ती परत माघारी फिरते. आणि थोड्या वेळाने तुम्ही थोड्या वेळाने बघितलं तर तिथं मुंग्याची रांग लागलेली असते. म्हणजे तिने जाऊन त्याला त्या दुसऱ्या मुंग्यांना काहीतरी सांगितलेलं आहे, हिथं आपल्याला माल सापडलेला आहे, हिथं आपली जन्नत आहे. बरोबर आहे का. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे, म्हणजे प्रत्येक प्राण्यांना सुद्धा भाषा आहे. म्हणजे प्राण्यांची भाषा आहे ती कशी आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे. त्यासाठी कुणी मुंग्यांनी पुस्तकं उघडले का, त्यासाठी मुंग्यांनी नियम बनवले का, पक्ष्यांनी नियम बनवले का, काहीही नाही. म्हणजे प्राणी पक्षी यांची जी भाषा असते ती कोणती असते, स्वाभाविक भाषा असते किंवा नैसर्गिक भाषा असते. त्याच पद्धतीने स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषेचा जर विचार केला गेला आणि ही याच्यात आपली हावभावाची भाषा, बरोबर आहे का. तुम्ही आई विचारते जेवला का, आपण जेवला का, तुम्ही म्हणता हो किंवा नाही. जेवायचं का, हो नाही, हाताने दाखवता. म्हणजे आपले जे हावभाव असतात ना, हे हावभाव सुद्धा कशामध्ये येतात, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्येच येतात. आणि दुसरे कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे ज्याच्यामध्ये नियम. आता मी तुमच्याशी बोलतोय, बरोबर आहे का, आता मी जो बोलण्याचा तुमच्याशी व्यवहार करतोय, मी जो विचारांची देवाणघेवाण तोंडाच्या माध्यमातून करतोय, ती कृत्रिम भाषा आहे. कारण ह्याला नियम येतं, बरोबर आहे का. मी समोर पोरगी आली तर तीच म्हणणार आहे, पोरगा आलं तर तोच म्हणणार आहे. हा नियम आहे, हा भाषेने बनवलेला नियम आहे. म्हणजे या नियमानुसार जी भाषा तयार झाली ती कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हे 2 प्रकार पडतात. आणि भाषेची व्याख्या जर सांगायची झाली तर आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, भाषा. म्हणजे भाषा एक साधन आहे. भाषा काय, साधन आहे. कशाचं साधन आहे, आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन काय आहे, भाषा आहे. लक्षात ठेवा. भाषा किती प्रकारच्या आहेत, 2 प्रकारच्या आहेत, बरोबर आहे का. आणि आपले विचार, बरोबर आहे का, व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचं भाषा हे साधन म्हणून आपण वापरतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, आपल्या मनातील अनुभव व्यक्त करण्यासाठी, आपल्या मनामध्ये रोज वेगवेगळ्या कल्पना येतात, त्या कल्पना व्यक्त करण्यासाठी. म्हणजे विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय असतं, भाषा असतं. पुढे जाऊया. भाषेच्या संदर्भात एवढी प्राथमिक माहिती असली तरी तुम्हाला बस होते. त्यानंतरचा दुसरा घटक आहे बघा, लिपी. त्यानंतरचा घटक आहे लिपी. आता जशा पद्धतीने भाषा हा शब्द भाषा संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे, तशा पद्धतीने लिपी हा शब्द जो आहे तो लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. बघा, कोणत्या लिपी हा जो शब्द आहे तो लिपी शब्द लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. लिप, लिपचा शब्दाचा अर्थ होतो लिंपणे, बरोबर आहे का. तुम्हाला जर ग्रामीण भागातले असताल तर बघा, जनावरांसाठी कूड घेतला जातो, बरोबर आहे का. आणि तो कुडाचे काटे वगैरे बाहेर निघून आहेत, काटक्या बाहेर निघून आहेत म्हणून पांढरी माती असते किंवा शेण असतं, त्या शेणाने ते सारवलं जातं, त्याला लिंपणं म्हणतात, बरोबर आहे का. म्हणजे लिप म्हणजे काय करणं, लिंपणं. लिपचा अर्थ शब्दशः काय होतो, लिंपणे. असा लिप या आणि त्या लिप शब्दापासून झालेला आहे लिपी. आता जी भाषा आहे, बरोबर आहे का, ही भाषा जी आहे आपण काय करत असतो, लिहित असतो. ते भाषा नष्ट होऊ नये, बरोबर आहे का. याच्यासाठी आपण काय करत असतो, ती भाषा लिहून ठेवण्याचं काम करत असतो. लक्षात ठेवलं ना. मग हे लिहून ठेवण्यासाठी जी वापरली जाते, जे चिन्ह वेगवेगळे वापरले जातात त्यांना काय म्हणायचं, लिपी असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, लिपी. अशा पद्धतीने आपण काय म्हणत असतो म्हणजे वेगवेगळे चिन्ह वापरतो. लिप म्हणजे काय, लिपी म्हणजे काय, लिप म्हणजे काय, लिंपणे. अशा पद्धतीने त्याचा काय होतो, शब्दशः अर्थ होत असतो, बरोबर आहे का. म्हणजे मराठी भाषेत जी लिपी जी आहे, हा लक्षात, अशा वेगवेगळ्या भाषेला वेगवेगळी लिपी. लिपी म्हणजे काय, आपली जी भाषा आहे ते लिहून ठेवण्याचं माध्यम किंवा साधन म्हणजे लिपी. एवढं डोक्यामध्ये ठेवा, बस झालं, ठीक आहे. मग आता मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे.
कोणती आहे? देवनागरी. आता हिला देवनागरी का म्हणायचं? देवनागरी ही लिपी जी आहे ना, ही आर्य लोकांनी तयार केलेली. कोणत्या लोकांनी तयार केली? आर्य लोक. आणि आर्य लोक स्वतःला देव समजत होते, बरं का, देवाचा अवतार समजत होते. म्हणजे आर्य म्हणजे देव. आणि जे आर्य लोकांची जी संस्कृती होती, इतिहासामधले बऱ्याच जणांना माहिती असेल, ती नागरी प्रकारची संस्कृती होती. म्हणजे ते नगरामध्ये राहणारे लोक होते. म्हणून देव म्हणजे आर्य आणि नागरी म्हणजे नगरात राहणारे. म्हणजे नगरात राहणारे आर्य लोक यांची जी लिपी होती ती देवनागरी लिपी होती. लक्षात ठेवा, नगरात राहणारे लोक कोणती? देवनागरी लिपी, असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. आणि लिपी म्हणजे सर्वात महत्त्वाचं लिपीचं साधन म्हणजे लिपीमुळे झालं लेखन शक्य. जर लिपी नसते आपण फक्त बोलू शकलो असतो, लिहू शकलो नसतो. म्हणजे लिपीमुळे काय झालं? लेखन हे शक्य झालेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा उपप्रकार पडतात बघा. देवनागरी लिपी आता खऱ्याच्या भारतामध्ये इतिहासात, भारतामध्ये किंवा जगातल्या वेगवेगळ्या भाषात ह्या दोन प्रकारच्या लिप्या आहेत. एक आहे बघा, आपण मानतो ते ब्राह्मी आणि दुसरी आहे खारोष्ठी. ब्राह्मी लिपी म्हणजे जे ब्रह्मदेवाने तयार केली ती लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. आणि ब्राह्मी लिपीमधल्या आपल्या ज्या द्रविडियन भाषा आहेत वेगळ्या, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड यांची सुद्धा ब्राह्मीच लिपी आहे. आणि त्याच पद्धतीने देवनागरी सुद्धा तीच लिपी आहे, म्हणजे ब्राह्मी लिपीच आहे. म्हणजे ब्राह्मी लिपीचा उपप्रकार आहे देवनागरी लिपी. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे देवनागरी लिपी हिलाच बाळबोध लिपी सुद्धा म्हणलं जातं, बरं का. हिलाच दुसरा शब्द कोणता वापरला जातो? बाळबोध लिपी. असं सुद्धा देवनागरीलाच काय म्हटलं जातं? बाळबोध लिपी. लक्षात ठेवा, देवनागरीलाच लिपीलाच म्हटलं जातं बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. याचे काही सर्वात महत्त्वाचे नियम आहेत पहा. सर्वात महत्त्वाचा नियम, पहिला नियम म्हणजे ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. डावीकडून हिची सुरुवात होते आणि उजवीकडे शेवट होतो. एक वेळ संपली की पुन्हा लगेच तिथं सापासारखी येठाळं घेऊन तिथं सुरुवात नाही होत. पुन्हा दुसऱ्या वेळेला डावीकडे यायचं, पुन्हा उजवीकडे येत जायचं. संपलं की पुन्हा डावीकडे यायचं, उजवीकडं. अशा पद्धतीने देवनागरी लिपी जी आहे ती लिहिली जाते. त्याच पद्धतीने ही जी देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार रेषेपासून तयार झालेली आहे. उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा, गोलाकार रेषा, बरोबर आहे का. अशा प्रकारच्या रेषांपासून काय तयार झालेली आहे? देवनागरी लिपी जी आहे ती तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने याचं प्रत्येक अक्षरावर शिरोरेषा मारण्याची पद्धत आहे. तुम्ही उर्दू भाषा बघितली असेल, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषा बघितली असेल, त्याच्यावर तुम्हाला शिरोरेषा आढळणार नाही. काही भाषा फक्त आडव्या तेवढ्या गोलाकार. कन्नड भाषा बघितलं त्या सरळ रेषाच नाहीत बघा, अशा कोणतीच रेषा सापडणार नाही, कारण ती देवनागरी नाही आहे. देवनागरीमध्ये प्रत्येक प्रकारच्या रेषाचा वापर केला जातो. हे महत्त्वाचं आहे, सगळ्यात लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने ही जी भाषा आहे याच्यावर शिरोरेषा, मी देवनागरी ज्यावेळेस लिहिलं त्याच्यावर लगेच शिरोरेषा मारली. आपल्या संस्कृतीमध्ये जसं बाईने पदरच घेतला पाहिजे, तो मराठी देवनागरी लिपीचा पदर आहे, हे लक्षात ठेवा. शिरोरेषा असणं खूप गरजेचं असतं देवनागरी लिपीमध्ये, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने याचा उगम सुद्धा मगाशी सांगितलं तुम्हाला. देवनागरी लिपीचा उगम काय? ब्राह्मी लिपी. ज्या दोन प्रकारे लिप्याचं वर्गीकरण केलं जातं, ब्राह्मी लिपी आणि खारोष्ठी लिपी. त्यातल्या ब्राह्मी लिपीचा उपप्रकार आहे. आणि ब्राह्मी लिपी म्हणजे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली. देवनागरी लिपी म्हणजे काय? आर्य लोकांनी निर्माण केलेली लिपी. ती कोणती आहे? देवनागरी आहे. म्हणजे नागरी होते, ते नागरी भागात राहणारे होते आणि देवांनी म्हणजे आर्यांनी निर्माण केलेली लिपी होती. तिला काय म्हणलं जातं? देवनागरी लिपी असं म्हटलं जातं. यालाच काय म्हणलं जातं? बाळबोध लिपी सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणलं जातं? बाळबोध लिपी सुद्धा म्हटलं जातं. मग देवनागरीचे मी आता नियम सांगितले. हे कोणत्या ज्या भाषेमध्ये भारतातले वापरले जातात ना, सगळ्या भाषा देवनागरी आहेत. मग कोणती? मराठी. किंवा आपण असंही म्हणू, आपल्याला तोडकी मोडकी जी वाचता येते ना, लक्षात ठेवायचं, ज्याला मराठी वाचता येते ना त्याला इतर कोणती तोडकी मोडकी जरा वाचता येते ती म्हणायचं देवनागरी लिपी, बरोबर आहे का. ज्याच्यावर तुम्हाला शिरोरेषा दिसते ना ती म्हणायचं देवनागरी लिपी आहे, बरोबर आहे का. ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या रेषा वापरलेत ना ती म्हणायचं देवनागरी लिपी. आडव्या, तिरव्या, गोलाकार. कारण कन्नड म्हणलं की फक्त गोलाकारच असतात बघा, याटाळे जिलेबीचे याटाळ्यासारखे. पण इथं काय आहे? आडव्या, तिरप्या, गोलाकार, सरळ सगळ्या रेषा वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जी भाषा दिसते सगळी. आता हिंदी, तुम्ही हिंदी वाचू शकता, हिंदी देवनागरी आहे. संस्कृत वाचू शकता, संस्कृत देवनागरी आहे. गुजराती थोडीफार वाचू शकता, देवनागरी आहे. पाली, जे बौद्ध धर्माचे ग्रंथ तयार निर्माण झाले त्या भाषेमध्ये, ती पाली तुम्ही वाचू शकता, ती सुद्धा देवनागरी लिपी आहे. कोकणी सुद्धा देवनागरी लिपी आहे. त्याच्यामध्ये संथाळी, आता ह्या भाषा आपल्याकडे माहीत, संथाळी हे नंतरच्या आदिवासी भागातल्या भाषा आहेत संथाळ समाजाची. त्यामुळे आपल्याकडे ही लिपी अजून काही एवढी पुस्तक वगैरे अवेलेबल नाहीत, पण ती सुद्धा देवनागरी, लक्षात ठेवा. सिंधी सुद्धा देवनागरी. म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती आणि त्याच पद्धतीने बंगालीबद्दल अनेक मतांतर आढळून येतात बघा. काही जणांचं म्हणणं आहे की ती देवनागरी आहे, काही जणांचं म्हणणं आहे देवनागरी नाही आहे. पण आपण सध्या मानू आहे म्हणतात ना, बंगाली सुद्धा म्हणून. म्हणजे मराठी, हिंदी, त्याच पद्धतीने संस्कृत, बंगाली, पाली, मैथिली, संथाळी, कोकणी, ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत यांची सगळ्यांची लिपी काय? देवनागरी लिपी. अजून सुद्धा देवनागरी लिपीमध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा पेशव्यांचा काळ होता, त्याच्यामध्ये मोडी लिपी नावाचा एक उपप्रकार होता बघा. मोडी लिपी
आता ही मोडी लिपी कन्सेप्ट काय आहे, हे शब्द हेच होते, जे देवनागरीचे शब्द आहेत ते सगळे नियम होते, फक्त प्रत्येक अक्षरे मोडून लिहायची पद्धत होती, म्हणजे त्याला येटाळा मारायचा खालून वरून, अशा पद्धतीने लिहिण्याचा पद्धत होतं. म्हणजे बघा हे देवनागरी ना, मी देवनागरी असं लिहिणार नाही, मी तर काय हे देणार पुन्हा री असं. आता मला काही येत नाही, पण अशा प्रकारे भाषा होती ती, म्हणजे प्रत्येक अक्षर बघा मोडलेलं आहे. अशा पद्धतीने जी भाषा होती ती होती मोडी लिपी. मोडी लिपीचा जर जनक कोणी मानायचा असेल तर हेमाड नावाचा प्रधान होता बघा यादवांचा, त्याने ह्याचा शोध लावला होता, म्हणून तिला लिपी म्हणलं जातं. हेमाडपंथी लिपीसुद्धा म्हणलं जातं. जसं की आपली वास्तुशिल्पकला महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, ती सुद्धा त्या हेमाडने शोधून काढलेली यादव काळामध्ये, कारण आपल्या महाराष्ट्रातलं बरेचसे सांस्कृतिक जी शिल्पकला आहे ती हेमाडपंथीचे आहेत. मंदिरं वगैरे ऐतिहासिक भरपूर हेमाडपंथी मंदिर आहे ते सुद्धा. तसंच ह्या भाषेला म्हणजे मोडी लिपीलाच काय म्हटलं जातं, हेमाडपंथी लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. हेमाडपंथी लिपी कशाला म्हटलं. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त प्राथमिक सुरुवात करून घेतली, नेमकी आपल्या बॅचमध्ये शिकवण्याची पद्धत कशी असेल ते. आता इतर जे सर्व घटक आहेत आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत, आणि बॅचच्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला मी माहिती देणार आहे. आपली बॅच जी आहे ती कंबाईन मुख्य परीक्षा, गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच पद्धतीने जे आगामी महाभरती आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. पहा 12 तासामध्ये, आता खरं तर 12 याच्यात कमी जास्त होऊ शकतं, कमी नाही थोडंसं जास्तच होऊ शकतं. हे 12 जे आहे याच्यामध्ये एखादा तास तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल, बरोबर आहे का, कारण की सिलेबसच्या कव्हर होण्याच्या दृष्टीने बघूया, किंवा मराठी शब्दरचना शब्दार्थसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत त्या दृष्टीने पाहूया. पण 12 तासामध्ये तुमची बॅच कव्हर केली जाईल, जेणेकरून तुम्ही 3-4 दिवसामध्ये एकदा पूर्ण ऐकून पुन्हा डबलही ऐकू शकता. अशा पद्धतीने 12 तासात पूर्ण बॅच आपली बॅच असणार आहे. ती फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे तुम्ही अगोदर थोडाफार तोडका मोडका मराठी व्याकरणाचा अभ्यास काहीतरी केलेला आहे हे समजून आपण शिकवणार आहोत. सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्यावा. त्याच पद्धतीने आपण शॉर्ट्स नोट्स, आता पहा मी ज्या पद्धतीने शिकवून त्या पद्धतीने तुम्हाला शॉर्ट्स नोट्स तुमच्या नोट्ससुद्धा बनवायच्या आहेत. तुमच्या नोट्स बनवत असतानाच त्यासाठी आपण शॉर्ट नोट्स पण अवेलेबल करून देणार आहोत. त्याचा आधार घ्यायचा आहे, कारण हे पूर्ण डिटेलमध्ये नसणार आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त डाटा, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. त्यामुळे यामध्ये आपण जास्त वेळ खर्च करणार नाहोत. शॉर्ट नोट्स असतील त्याच पद्धतीने त्याच्या आधारावर तुम्हाला नोट्सचा बनवायच्या आहेत. मराठी व्याकरण, आता याच्या संदर्भात, आता माझ्या संदर्भात मीच माझी काय स्तुती करू तरी पण थोडी करतो, की मराठी व्याकरण मागच्या 4-5 वर्षापासून मी मराठी व्याकरण शिकवत आहे, आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या बॅचेसला शिकवलेले, ऑनलाईन शिकवलेलं, ऑफलाईन पण शिकवलेलं आहे. ऑफलाईनमध्ये पोलीस भरतीपासून ते राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी व्याकरण शिकवण्याचा मला बऱ्यापैकी अनुभव आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. तुमचे ते वेळ आहे तो प्रत्येक सेकंदाना सेकंद तुमच्या कामी लागेल. सेकंदाना सेकंदाचा फायदा तुम्हाला होईल, याचा परिपूर्ण प्रयत्न जो आहे तो माझ्याकडून केला जाईल. ती सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, कारण बॅच संपल्यानंतर प्रत्येकाचं जे आहे ते आमचा याच्यातून फायदा झाला हीच कमेंट आम्हाला अपेक्षित आहे, हीच तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व मेहनत घेणार आहोत हे लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने ही जी बॅच आहे ती आपली MPSC ग्रो टुगेदर नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे. MPSC ग्रो टुगेदर स्पेलिंगसुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. MPSC GROWTOGETHER हे जे मोबाईल ॲप आहे MPSC ग्रो टुगेदर, या ॲपवर आपली बॅच उपलब्ध असणार आहे. याच्या संदर्भात जी बॅचची माहिती आहे ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. ती जी लिंक आहे MPSC ग्रो टुगेदर नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याची माहिती उपलब्ध होईल. आणि त्याच पद्धतीने ॲपवर सुद्धा बॅचच्या संदर्भात तुम्हाला माहिती उपलब्ध होईल. पण ॲप आपण सारखं रोज उघडत नाही, त्यामुळे अगोदर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, ज्यांनी जॉईन केलेलं नसेल त्यांनी. आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपली बॅच उपलब्ध होणार आहे. त्याच पद्धतीने अजून एक वेगळी माहिती म्हणजे आपण MPSCची ॲडो टेलिग्राम बॅच जी आहे कंबाईन प्रिलिमसाठी, पूर्व परीक्षेसाठी ती सुरू केलेली आहे, आणि त्याला तुम्ही खूप भरभरून अशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनस्वी आभार आहे. आम्हाला अपेक्षित नसताना सुद्धा खूप चांगला प्रतिसाद त्या बॅचला मिळालेला आहे. आणि त्याच पद्धतीने अजूनसुद्धा ते बॅचचे ॲडमिशन सुरू आहे. आणि लवकरच आता हा मुख्य परीक्षेचा निकाल राहिलेला आहे, पूर्व परीक्षेचा निकाल राहिलेला आहे, माफ करा, तो निकाल लागल्यानंतर पुन्हाही कोण इन आहे कोण आउट आहे, जे बाउंड्रीवरचे आहे ते सगळ्या गोष्टी समजणार आहे. त्यानंतर पुन्हा आपण ती बॅच, पूर्व परीक्षेची बॅच फास्ट ट्रॅक बॅच, ती सुद्धा आपली फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये आहे, ती सुद्धा बॅच डबल सुरू केली जाईल. आणि सध्या पण त्या बॅचचे ॲडमिशन आहेत. ते बॅचच्या संदर्भात माहितीसुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. MPSC ग्रो टुगेदर नावाचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी त्या बॅचच्या संदर्भात माहिती मिळणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक विषयाच्या तुम्हाला नोट्स अवेलेबल आपण करून देत आहोत. त्याचप्रमाणे प्रत्येकाचं विस्तृत पद्धतीने
विश्लेषण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आयोगाच्या 2017 पासूनच्या आणि त्याच पद्धतीने सिलेबस याची फास्ट ट्रॅक पद्धतीने आपण घेत आहोत. त्या बॅचच्या संदर्भात सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, ते सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होत आहे आणि त्यासुद्धा बॅचचा तुम्ही फायदा करून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपली मराठी व्याकरणची बॅच लवकरात लवकर आपण सुरू करत आहोत. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. धन्यवाद.